नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे डेली करंट अफेअर्स, दररोजच्या काय म्हणून सांगा चालू घडामोडी। आज तारीख 29 सप्टेंबर 2022 च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी काय आहे ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथे सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न बघा, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान नवे सीडीएस झालेले आहे। लक्षात घ्या, 9 महिन्यापासून हे पद काय म्हणून सांगा रिक्त होते असे आपण लक्षात घेऊ। मागे आपल्याला माहित आहे की जनरल बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झाला आणि तेव्हापासून हे पद काय म्हणून सांगा रिक्त होते असं आपण गृहीत धरू। लक्षात घ्या, 1 डिसेंबर 2021 रोजी बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता आणि तेव्हापासून सीडीएस हे पद काय म्हणून सांगा रिक्त होते। तर आता परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, या पदावर कोणाची नियुक्ती केल्या गेली? तर आपण उत्तर असं देऊ की अनिल चौहान हे सीडीएस झालेले आहे, नवीन चीफ ऑफ डिफेन्स। लक्षात घ्या, चीफ ऑफ डिफेन्स ते झालेले आहे असं आपण गृहीत धरू। त्यांच्याबद्दल जर बोलायचे झालं तर सुमारे 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे। जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतात बंडखोरांना निपटून काढण्यासाठी अनेक कारवायांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि दहशतवादी विरुद्ध मोहिमेमध्ये त्यांना प्रावीण्य प्राप्त आहे असं आपण लक्षात घेऊ। लक्षात घ्या, तर आता बघा, त्याच्यानंतर आपण जर समजा बोलतो म्हटलं तर इथे काय म्हणून सांगा नवे संरक्षण प्रमुख असं आपण कन्सिडर करू आणि यांची महत्त्वाची काय म्हणून सांगा जबाबदारी काय असते तर त्याच्यावर थोडंसं फोकस करू आपण। लक्षात घ्या, तर आता बघा, सीडीएस पद म्हटल्याच्या नंतर काय सांगा जबाबदारी, आपलं संपूर्ण लष्कर, नौदल आणि वायुदल, लष्कर, नौदल, वायुदल ह्यांच्यामध्ये तिन्ही दलामध्ये काय सांगा समन्वय करून देशाच्या एकूण सैन्य दलास, संपूर्ण सैन्य दलास बळ देण्याची मुख्य जबाबदारी सीडीएस वर असते असे आपण काय म्हणून सांगा लक्षात घेऊ। यासोबतच ज्या आपल्याकडे डिफेन्सची संसाधने आहे त्या डिफेन्सच्या संसाधनांचा म्हणजे काय म्हणू तर प्रभावी वापर कसा करायचा, म्हणजे जेवढी संसाधने त्याचा एक उत्कृष्ट प्रभावी वापर कसा करायचा आणि डावपेच योजना वगैरे आखणे संरक्षणाच्या आणि त्याच्यासोबतच विविध आघाड्यांची फेररचना करणे, वेगवेगळ्या मोहिमा सैन्य दलामध्ये समन्वय ठेवणे हे यांचं कार्य असते असे आपण लक्षात घेऊ। तर इथे फक्त एक प्रश्न लक्षात ठेवा, तो प्रश्न म्हणजे कसा, एका सिंगल ओळीत जर आला तर तो काय म्हणून सांगा सीडीएस पदी कोणाची काय म्हणून सांगा नेमणूक झाली तर अनिल चौहान ह्यांची नेमणूक झाली असं गृहीत धरू। आता प्रश्न बघा, हा दुसरा प्रश्न या ठिकाणी होईल तुम्हाला, प्रत्येकाने लक्षात घ्या। पहा, देशाचे नवे अटॉर्नी जनरल, लक्षात घ्या, नवे काय म्हणून सांगा अटॉर्नी जनरल, महाधिवक्ता असं आपण लक्षात घेऊ। तर कोण तर आर वेंकटरामणी हे नवे अटॉर्नी जनरल झालेले आहे असे आपण गृहीत धरू। ह्याच्या आधी कोण कोण होते तर याच्या आधी होते कोण, के वेणुगोपाल। लक्षात घ्या, के वेणुगोपाल होते। तर के वेणुगोपाल नंतर आता कोण झालेले, आर वेंकटरमण। हा वन लाइनर मध्ये 100% प्रश्न येत असतो, हे लक्षात घ्या। आता पहा, वेणुगोपाल यांची जुलै 2017 मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांच्यानंतर इथे काय म्हणून सांगा कोण तर आर वेंकटरामणी, कुठे रमण असं लिहिलेलं आहे, तर हे नवे अटॉर्नी जनरल झालेले आहे असे लक्षात घेऊ। महाधिवक्ता कलम तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की काय सांगा, कलम 76 मध्ये महाधिवक्ता तो सर्वोच्च कायदा अधिकारी वगैरे असं कन्सिडर केल्या जातं, तर हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर एक संघटना आहे, त्या संघटनेवर नुकतीच काय सांगा बंदी घालण्यात आलेली आहे। तर एका वाक्यात प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की कोणत्या संघटनेवर नुकतीच बंदी घालण्यात आलेली आहे, तर त्या संघटनेचं नाव लक्षात ठेवा, PFI ह्या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे। तर ही संघटना काय म्हणून सांगा इथे म्हणजे 5 वर्षापर्यंत बंदी घातलेली आहे, कारण हिचे चुकीच्या संघटनांसोबत, दहशतवादी संघटनांसोबत संबंध दिसून आले असं आपण लक्षात घेऊ। तर हे पहा, या संघटनेची स्थापना 2006 मध्ये झालेली होती, PFI लक्षात घ्या, म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया। लक्षात घ्या, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया याची स्थापना 2006 मध्ये झाली। केरळातील नॅशनल डेव्हलपमेंट फंड म्हणजे NDF ची वारसदार संघटना आहे, म्हणजे आधी केरळमध्ये संघटना होती नॅशनल डेव्हलपमेंट फंड, तर त्या संघटनेची ही वारस संघटना आहे NDF, MNP, KFD,
2006 मधील एकत्रीकरणातून या संघटनेची सुरुवात झाली होती। तर एखाद्या संघटनेला का बरं प्रतिबंधित केलं जाते, त्याचं कारण कसं, तर ती प्रामुख्याने दहशतवादी कारवायामध्ये, आतंकवादी कारवायामध्ये जर गुंतलेली असेल आणि देशाच्या शांतता सुव्यवस्थेला लक्षात घ्या धक्का जर पोहोचवत असेल तर त्या संघटनेवर बॅन आणलं जाते। हा एक मुद्दा इथे सुद्धा तुम्ही काय म्हणून सांगा लक्षात ठेवा। आणि सोबतच इथे या PFI संघटनावर बंदीसोबत तिच्या 8 संलग्न ज्या काही संघटना आहेत त्यांच्यावर सुद्धा 5 वर्षापर्यंत बंदी आणलेली आहे असे आपण गृहीत धरू। देशात वेगवेगळ्या ठिकाणी या संघटनेचा घातपाताचा कट होता, त्याच्यामुळे या संघटनेवर बंदी आणण्यात आलेली आहे असे लक्षात घेऊ। तिच्या 8 सहयोगी संघटना त्यांच्यावरही काय सांगा बंदी आणण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या। आता पहा इतरही दहशतवादी संघटनांशी त्यांचे काय म्हणून सांगा संबंध होते, तर त्याच्यामध्ये पहा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया ISIS हिच्यासोबत सुद्धा संबंध होते, कुख्यात सिमी संघटनेसोबत सुद्धा संबंध होते असे काय म्हणून सांगा याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहे। त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी घातपाताचा कट होता, तर तसाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा घातपात घडवून आणणे हा सुद्धा काय सांगा या संघटनेचा कट होता असे लक्षात घेऊ, हे समजून घ्या। बघा तर आता तुम्हाला सांगतो इथे काय होते की बंदी घातलेल्या आतापर्यंतच्या अशा संघटना बघा, तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया CFI, रेहाब इंडिया फाउंडेशन, ऑल इंडिया इमाम काउन्सिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन, नॅशनल ह्युमन्स फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पायर इंडिया फाउंडेशन, रेहाब फाउंडेशन, हे कुठे सांगा केरळ। तर अशा प्रकारे इत्यादी संघटना काय म्हणून सांगा या संघटनांवर बंदी घालण्यात आलेली आहे असे आपण लक्षात घेऊ। आता बघा लक्षात घ्या इथे बंदी घातल्यामुळे आता या संघटनावर म्हणजे केंद्राला कठोर कार्यवाही करणे शक्य होईल, त्या संघटनांच्या मालमत्तेची जप्ती करणे आणि संबंधित असलेल्या लोकांना अटक करणे, त्यांची बँकेत जी काही खाती असेल ती गोठवणे, म्हणजे हे अधिकार सर्व सरकारी यंत्रणांना प्राप्त झालेले आहे। आणि त्या अंतर्गत राज्यामध्ये 47 जणांवर कार्यवाही करून त्यांना काय सांगा पकडण्यात आलेला आहे असं गृहीत धरू। तर हे लक्षात घ्या, तर PFI वर काय सांगा बंदी आणि काय म्हणून सांगा तिच्या सहयोगी 8 संघटनावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। लक्षात घ्या आता जे काही सरकारचे विरोधी आहे, तर विरोधक काय करतात सांगा, विरोधी तर काय म्हणून सांगा काही बरोबर काही चुका या भानगडी चालत राहतात। हे पहा 22 नोव्हेंबर 2006 मध्ये PFI ची काय सांगा स्थापना झालेली होती, 23 राज्यामध्ये संघटनेचा विस्तार होता। लक्षात घ्या आणि इथे काय म्हणून सांगा तुम्ही जर इथे लक्षात घ्या कारण काय, इथे काय म्हणून सांगा बंदीला काय कारण, तर हे म्हणून PFI या संघटनेवर बंदी आली। त्याचं कारण काय, तर बघा या संघटनेचे सदस्य ISIS मध्ये भरती झाले, हे देशाच्या सुरक्षेसाठी अजिबात काय म्हणून सांगा महत्त्वाचा कंटेंट नाही। या संघटनेचे सदस्य ISIS मध्ये भरती झाले, जमाअतुल मुजाहिदीन संघटनेशी हिचा संबंध आहे, हवालाच्या माध्यमातून यांनी काय सांगा निधीचं संकलन केलेलं आहे, कट्टरपंथी विचारधारेला प्रोत्साहन दिलेलं आहे, विविध राज्यामध्ये काय सांगा मर्डर घडविले, खून घडविले, पाकच्या ISI ची सोबत या संघटनेचा संबंध आणि तरुणांची डोकी भडकवणे। लक्षात घ्या काय म्हणून सांगा त्यांना एक धर्मविरोधी भावना, देशविरोधी भावना जागृत करणे, दहशतवादाला प्रोत्साहन देणे, देशाला आव्हान देत त्यांनी हिंसाचाराला काय सांगा प्रोत्साहन दिलं, म्हणून काय म्हणून सांगा या संघटनेवर बंदी आणण्यात आलेली आहे असे आपण गृहीत धरू। या संघटनेचं काय म्हणून सांगा तळागाळापर्यंत संघटना पोहोचली होती, 23 राज्यात पोहोचली होती, नेटवर्क फार काय म्हणून सांगा तळागाळापर्यंत होतं। आणि हे लक्षात घ्या इथे या कार्यवाही दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडली, हे लक्षात घ्या आणि सरकारला सुद्धा काय सांगा मदत केली असं गृहीत धरू। आणि आपले जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे सद्यस्थितीमध्ये अजित काय म्हणून सांगा डोवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांमध्ये काय सांगा बैठक झाली आणि PFI वरील कार्यवाहीची रणनीती आखण्यात आली। 15 सप्टेंबर रोजी डोवाल यांनी NIA आणि EDच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीतच 22 आणि 27 सप्टेंबर रोजीच्या कार्यवाहीचा आराखडा काय सांगा निश्चित करण्यात आला असं आपण गृहीत धरू। तर घटनाक्रम बघा आपण जर बघतो म्हटलं तर 30 जुलैला काय झालेलं होतं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुफी परिषदेला उपस्थित होते, यावेळी त्यांनी धार्मिक नेत्यांना कट्टरतावादाच्या विरोधात काय म्हणून सांगा आवाहन केले। 29 जुलैला काय झालं होतं त्याच्या आधी, तर गृहमंत्री अमित शहा तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याला सर्व गुप्तचर विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आणि 2 सप्टेंबरला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काय म्हणून सांगा
इथे अजित सिंग डोभाल यांच्यासोबत काय सांगा चर्चा झाली आणि त्याच्यानंतर फायनली आपण काय म्हणू सांगा इथे 28 सप्टेंबर लक्षात घ्या 2022 रोजी इथे काय म्हणून सांगा PFI या संघटनेवर 5 वर्षासाठी बंदी घालण्यात आली। तर हे काय म्हणून सांगा यांचे आता जेवढे काही त्यांचे बाकी लोक आहेत तर त्या लोकांना अटक करण्यात आली। ठीक आहे, तर हे लक्षात घ्या। आता एक सोपं साधं, काल आपले आदरणीय क्रांतिकारक महान क्रांतिकारक भगतसिंग यांचा काय सांगा जन्मदिवस लक्षात घ्या। तर चंदीगडच्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव एवढंच लक्षात ठेवा। म्हणजे अलीकडे कोणत्या विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे असा जर समजा प्रश्न तुम्हाला विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे की चंदीगडच्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचं नाव देण्यात आलं असं लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जगातील 7 आश्चर्य, बरोबर, जगातील 7 आश्चर्य त्याच्यापैकी एक आपला कोण सांगा आपल्या भारतामध्ये असलेला ताजमहल, बरोबर आहे। तर आता तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की याच्यातून लक्षात घ्या की जगामध्ये जेवढी वारसा स्थळे आहे भारतीय पर्यटकामध्ये ताजच सरताज। म्हणजे आपले भारतीय लोक पर्यटनासाठी काय पाहण्याची डिमांड ठेवतात, सर्वाधिक कोणती गोष्ट पर्यटनासाठी चूज केली जाते निवडली जाते तर तो म्हणजे कोण सांगा ताजमहल होय असे आपण लक्षात घेऊ। चुकून जर समजा विचारलं गेलं पर्यटन मंत्रालयाची माहिती जगातील 7वे आश्चर्य पाहण्यास पहिली पसंती म्हणजे कोणाला ताजमहल बघण्यास पसंती, एवढंच लक्षात ठेवा। आता हे नाव लक्षात ठेवा दिलीप तिर्की, लक्ष द्या दिलीप तिर्की हे नाव कशासाठी आलेलं आहे तर हे नाव एक काय म्हणून सांगा लक्ष द्या की भारताचे माजी कर्णधार दिलीप तिर्की यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड, एवढंच लक्षात ठेवा। हा महत्वाचा मुद्दा की दिलीप तिर्की हॉकी इंडियाचे अध्यक्ष, दिलीप तिर्की हॉकी इंडियाचे काय सांगा अध्यक्ष। आणि आधी काय म्हणून सांगा काय होते काय नाही याच्यावर फारसे काय सांगा प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही, हा महत्वाचा मुद्दा। त्याच्यानंतर बऱ्याचदा जे कुठे कुठे काय सांगा जे आपण पर्वतीय भागामध्ये जात असतो रस्ते असतात आणि तिथे काय सांगा दरड कोसळणे नावाचे प्रकार होतात, दरड कोसळणे नावाचे प्रकार वगैरे होतात आणि ती दरड कोसळताना त्याची आधी इन्फॉर्मेशन मिळावी तर भारतातील पहिले हिमस्खलन हिमालयीन भागामध्ये आपण जातो हिम खाली येतो लक्षात घ्या रस्त्यावर वगैरे किंवा मग काय सांगा दरड कोसळणे, भारतातील पहिले हिमस्खलन निरीक्षण रडार सिक्कीम मध्ये स्थापित केल्या गेली। सिंपल प्रश्न होऊ शकतो भारतातील पहिले हिमस्खलन रडार कुठे स्थापन केल्या गेले याचं उत्तर आपण द्यायचं आहे कुठे सांगा सिक्कीम मध्ये स्थापन केल्या गेले असं आपण काय सांगा आन्सर द्यायचं। भारतीय लष्कर आणि डिफेन्स जिओ इन्फॉर्मॅटिक्स अँड रिसर्च एस्टॅब्लिशमेंट यांनी संयुक्तपणे उत्तर सिक्कीम मध्ये भारतातील अशा प्रकारचे पहिले हिमस्खलन मॉनिटरिंग रडार स्थापित केलेले आहे। तर हे बाकीची माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही, कशासाठी तर हिमस्खलन शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रडारचा वापर भूस्खलन शोधण्यासाठी देखील केला जाऊ शकतो असा मुद्दा। तर भारतातील पहिले हिमस्खलन निरीक्षण रडार कुठे स्थापन केल्या गेले सर तर सिक्कीम मध्ये स्थापन केल्या गेले असे आपण लक्षात घेऊ। आता लक्ष द्या हे जे व्यक्ती आहे यांचं नाव आहे डॉक्टर राजीव बहल, लक्षात डॉक्टर राजीव बहल हे लक्षात ठेवा। तर हे एका वाक्यासाठी प्रश्न लक्षात ठेवा, डॉक्टर राजीव बहल यांची ICMR चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असं आपण गृहीत धरू। लक्षात घ्या तर हे RCMR म्हणजे कोण होय लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा हे आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, लक्षात ठेवा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली असा तुम्हाला प्रश्न येईल तर तो कोण सांगा डॉक्टर राजीव बहल, डॉक्टर राजीव बहल ह्यांची लक्षात घ्या ICMR चे महासंचालक म्हणून काय सांगा नियुक्ती झाली। एवढं इथे काय म्हणून सांगा लक्षात ठेवायचं हे समजून घ्या। बघा आता बघा इथे यांच्या आधी लक्षात घ्या भार्गव या पदावर 16 एप्रिल 2018 रोजी 4 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। तर आता भार्गव गेल्याच्या नंतर डॉक्टर राजीव बहल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। बहल सध्या जिनिव्हा येथील जागतिक आरोग्य संघटनेत माता नवजात बालक आणि किशोरवयीन आरोग्य आणि वृद्धत्व विभागावरील संशोधन विभागाचे काय सांगा प्रमुख आहेत। त्यांचे पूर्ववर्ती डॉक्टर बलराम भार्गव यांचा ICMR चे महासंचालक आणि आरोग्य संशोधन विभागाचे सचिव म्हणून जो काही कार्यकाळ होता तो जुलैमध्ये संपला आणि आता काय सांगा इथे ICMR चे महासंचालक म्हणून डॉक्टर राजीव बहल यांची नियुक्ती करण्यात आली। आता एक गोष्ट पुन्हा थोडीशी लक्षात ठेवा म्हणजे भारत बऱ्याच काळापासून काय म्हणून सांगा शस्त्रे आयात करत होता, लक्षात घ्या भारत आता जगाला करतोय शस्त्रांचा पुरवठा,
लक्षात घ्या. म्हणजे भारतालाही बऱ्याचदा काय म्हणून सांगा मोठमोठी क्षेपणास्त्रे आणि बाकी गोष्टी पाहिजे होत्या, पण आता लक्षात ठेवा की भारत जगाला करतोय शस्त्रांचा पुरवठा. लक्षात घ्या म्हणजे हळूहळू 2015 नंतर भारत आता काय म्हणून सांगा इथे काय म्हणू तर स्वावलंबी होत आहे असं आपण लक्षात घेऊ. भारताने काय केलंय, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन दिलं, संपादनाची प्रक्रिया सुलभ केली, ऑफसेट मार्गदर्शक तत्वामध्ये लवचिकता आणली, एफडीआय मर्यादेमध्ये 74% वाढ केली, परवाना परमिशन शस्त्र तयार करण्यासाठी परमिशन मिळवण्यासाठी सुलभीकरण केले. लक्षात घ्या भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत सेवेत दाखल झाली आहे. मागे तुम्हाला माहिती आहे तिचं अनावरण केलेलं आहे मोदींनी केरळ येथे. लक्षात घ्या मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिल्यामुळेच भारत ही कामगिरी काय सांगा करू शकलेला आहे. भारत आता जगाला शस्त्र पुरवठा करत आहे. कोकणात हे म्हणजे भूगोलाचा प्रश्न आहे, जिओग्राफीचा प्रश्न येईल की अलीकडेच काय म्हणून सांगा कोकणामध्ये सापडलेले आहे 4 समुद्री गुहा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे काय सांगा पक्षी सुद्धा सापडलेले आहे. कोकण किनारपट्टीवर जे मँग्रोव्ह वनांचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये 4 गुहा सापडलेल्या आहे. विविध पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या आणि तिथे तिथल्या परिसराचा अभ्यास सुरू आहे. आता पहा इथे काय म्हणून सांगा जगामधले म्हातारे देश म्हणजे झपाट्याने वृद्धत्वाकडे निघालेले देश. तर हे बघा तर सर्वाधिक म्हाताऱ्यांची संख्या इथे आपल्याला काय म्हणून सांगा दाखवत आहे. तर ते बघा तर कुठे म्हणून सांगा मोनॅको 36%, जपान 29.8%, सेंट हेलेना 26.7%, इटली 23.7%, फिनलंड 22.9%. जागतिक प्रमाण म्हाताऱ्यांचं किती आहे लक्षात घ्या. जगामध्ये एकूण म्हातारे वृद्धत्वाकडे झुकणारे तर 9.6 हा लक्षात ठेवा. इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायचे की सर्वाधिक काय म्हणून सांगा वृद्धत्व मोनॅको 36% मोनॅको लक्षात घ्या आणि जगाचं प्रमाण काय म्हणून सांगा जागतिक प्रमाण 9.6%. आणि तुम्हाला सांगतो गोष्ट भारताची जर केली तर भारत हा तरुण लोकसंख्येचा देश आहे. भारत हा कोणता देश आहे सर, तरुण लोकसंख्येचा देश आहे असे लक्षात घेऊ. आणि तुम्हाला आनंदाची बातमी जे केंद्रीय कर्मचारी आहे केंद्राचे कर्मचारी असतील तर त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% सरकारनं वाढ केलेली आहे. दिवाळी यायच्या आधीच त्यांना दिवाळी बोनस दिलेला आहे असे लक्षात घेऊ. बघा आणि एक अलीकडे भारताची गान कोकिळा काय म्हणून सांगा लता मंगेशकर हा लक्षात घ्या. यांच्या नावे लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन मुंबईत करण्यात आलेले आहे. चुकून जर प्रश्न झाला तर सिंगल लाईन मध्ये आपल्याला ते काय सांगा इथे उत्तर देता आलं पाहिजे. आणि लक्षात घ्या त्यांना गान सम्राज्ञी असे म्हणतात. लक्षात घ्या गान सम्राज्ञी असं म्हणतात. तर त्यांच्या जीवनावर सम्राज्ञी असा माहितीपट सुद्धा पुढे येणार आहे. हे आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा लक्षात घेऊ. आणि अत्यंत महत्वाची तुमच्या आमच्या सर्वांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे MPSC कडून परीक्षांचे वेळापत्रक काल जाहीर झालेले आहे. 28 सप्टेंबर काल जाहीर. याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या लिंक मध्ये त्याचं काय सांगा डिस्क्रिप्शन टाकेल. आणि त्याच्यामध्ये जे मागा आपण गृहीत धरलेली चुकीची माहिती कशी झाली होती बघा. तर आता फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा ही काय सांगा ऑब्जेक्टिव्ह राहील आणि जे काही राज्यसेवा मेन्स आहे ती डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक राहील. आणि कंबाईनची जर गोष्ट करतो म्हटलं तर कंबाईन ही पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह राहील आणि त्याच्यानंतर जी काही मुख्य परीक्षा आहे तर ती सुद्धा ऑब्जेक्टिव्हच राहील. हे लक्षात ठेवा कंबाईन मुख्य परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्हच राहील. संपूर्ण डिटेल मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. कालचा व्हिडिओ आहे तो 28 सप्टेंबरचा MPSCचे वेळापत्रक म्हणून बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक टाकेल आणि त्याच्यानुसार आपल्या अभ्यासाचं नियोजन करा. MPSC कडून परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. हे नक्की बघा तुम्ही. आणि आता पुन्हा एक प्रश्न एक छोटासा प्रश्न जर समजा तुम्हाला विचारला गेला हे लक्षात घ्या. तर इथे बघा MCCIA चे मावळते अध्यक्ष लक्षात घ्या म्हणजे नवे अध्यक्ष लक्षात ठेवा. म्हणजे आधीचे कोण सांगा सुधीर मेहता आहे आणि आता नवे कोण सांगा दीपक करंदीकर. लक्षात घ्या दीपक करंदीकर लक्षात ठेवा. MCCIA च्या अध्यक्षपदी दीपक करंदीकर असं आपण गृहीत धरू. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर म्हणजे MCCIA च्या अध्यक्षपदी दीपक करंदीकर. चुकून प्रश्न जर झाला तर आपल्याला काय सांगा उत्तर देता आला पाहिजे. आणि आता एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी परत लक्ष द्या. तो प्रश्न म्हणजे कसा सर हे पहा एकाच वाक्यात लक्षात ठेवायचं. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी भारताने लक्षात घ्या इथे PM प्रणाम योजना सुरू केलेली आहे. PM प्रणाम नाव लक्षात ठेवा. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी भारताने PM प्रणाम योजना काय म्हणून सांगा सुरू केलेली आहे. भारत सरकारने गोल म्हणजे दाणेदार जसं सुरद असतं फॉस्फरस असतं युरिया असते 18दा तुम्ही पाहिलेला आहे. लक्षात घ्या भारत सरकारने लक्षात घ्या गोल म्हणजे दाणेदार रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी पंतप्रधान प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट स्कीम लक्षात घ्या म्हणजे PM प्रणाम लक्षात घ्या पंतप्रधान प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट स्कीम
पीएम प्रणाम हे लक्षात ठेवा। ही योजना सुरू केली पीएम प्रणाम योजना, ही पोषक तत्वांचे पर्यायी स्रोत म्हणून सेंद्रिय खते आणि सेंद्रिय खते यांच्यासोबतच संतुलित खतांना प्रोत्साहित करत असते, रासायनिक खतांना नाही, हे लक्षात घ्या। रासायनिक खतांसाठी अनुदानाची किंमत कमी करणे हे या कार्यक्रमाचे काय सांगा उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवा। रासायनिक खतं शेतकऱ्यांना स्वस्तात पडावी म्हणून सरकार बरंच अनुदान देत असते, पण तरीही रासायनिक खतांच्या किमती भयंकर आहेत। मग रासायनिक खतांना अल्टरनेट पर्याय म्हणून ह्या गोष्टी काय सांगा लक्षात ठेवा। चला, इथे ह्या सर्व घडामोडी संपल्या। थँक्यू। चला, जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला दररोज येत जाईल, सर्व परीक्षांना उपयोगी पडेल। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर फक्त तुम्ही 20 मिनिटं 10 मिनिटं जरी दिले तरी तुम्हाला काय म्हणून सांगा, म्हणजे वेगळा या विषयाचा अभ्यास करायची आवश्यकता नाही। धन्यवाद।